स्ट्राइक रोटेट झाली आहे. तकदीर येतोय स्ट्राइक एंड वरती. तकदीर पाटील, तकदीर पाटील साठी ऑफ साइडला शफल झालाय. फटका चांगला आहे, दर्जेदार, दमदार चेंडू होतोय सीमा पार. अंपायर डिसिजन, इट्स अ मायटी ब्लो, षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिलं चालू असताना हॅलो हॅलो वेट वेट षटकार. 12वा खेळाडू सांगतोय की चेक करा असं. अंपायर डिसिजन षटकार. गेम ऑन. षटकाराच्या मदतीने धावफलक 11 वरती जाऊन पोहोचले. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. गोलंदाज मोहित वरती हल्ला चढवला. इथे कमबॅक त्यानं केलाय. सोप्पा झेल. संधी आली होती आणि या संधीचं सोनं करता आलं नाही. इथे आपण पाहताय गोलंदाजानं मेहनत केली. चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा देण्यासाठी दोन धाकड संघांच्या दरम्यान हा मुकाबला तुम्ही पाहताय. एका बाजूने स्वर्गीय आर्यन स्मृती सुशांत रायडर्स कारिवली आणि त्यांना फाईट करत असताना जीवदानी बामण डोंगरी या दोन संघांच्या दरम्यान चाललेली झुंज. 71चं मोठं टार्गेट या ठिकाणी पाठलाग करतायत आणि सुरुवात जर आपण पाहाल तर 4 चेंडूंवरती 12 धावा वसूल केल्यात. संदेश आणि तकदीर सलामीची जोडी बॅटिंग करतायत. स्ट्राइक वरती संदेश. इथे सुद्धा फटका चांगला आहे. बॅकफुटला गेलाय, दणदणीत प्रहार केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार, दमदार चौकार. थँक्यू सो मच. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक 2025चा हा तरार. शेवटच्या महाअंतिम रात्रीत आपण आहोत. गेली 5 रात्री क्रिकेटचा रणसंग्राम या धर्तीवरती तुम्ही एन्जॉय करताय. षटक क्रमांक पहिलं. मोहित वरती चांगला हल्ला केलाय. इथे समोरच्या दिशेला फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात. पकडलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज माघारी परततोय. संदेश गोंधळीच्या माध्यमातून जतीन पाटीलनं एक अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद. धन्यवाद. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. संमिश्र सुरुवात झाली आहे. पहिल्या 5 बॉलवरती तब्बल 16 धावा आल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. संदेशला माघारी पाठवलंय. 4 चेंडूत 9 धावांची एक चांगली खेळी त्यानं साकार केली. मात्र त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. सामना आपण एन्जॉय करताय. सुशांत रायडर्स कारिवली आणि त्यांना फाईट करतायत जीवदानी बामण डोंगरी. या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. 71चा पाठलाग. लक्ष्य जरूर मोठा आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं. हारा वही जो जी जान से लढा नहीं. लढावं लागेल, ताकद लावावी लागेल. पहिल्या षटकात 16 आल्यात. इथून आक्रमक भूमिका पार पाडावी लागेल बामण डोंगरी टीमला. तकदीरला साथ देण्यासाठी शुभम मैदानात आलाय. षटक क्रमांक 2ची जबाबदारी प्रतीकच्या खांद्यावरती. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पहिल्या षटकात 16 आल्यात. इथून निश्चितच संमिश्र सुरुवात दोन्ही टीमसाठी तुम्ही पाहताय. अतिशय दर्जेदार, दमदार आयोजन. शेवटच्या महाअंतिम रात्रीत आपण आहोत.
खेळीमेळीच्या वातावरणात चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, गुलाबी थंडी चारही बाजूला, निश्चितच ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. चारही बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि निश्चित प्रेक्षकांच्या सानिध्यात आणि प्रेक्षकांच्या साक्षीनं रंगलेला हा सामना. बिग फाईट मॅच. जशी जशी रात्र पुढे सरत जाईल तसतशी आजच्या रात्रीला मजा येताना पाहायला मिळेल. आलेल्या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. शेवटचं निश्चितच शेवटच्या रात्रीचा हा थरार. शेवटच्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर कमबॅक केलंय कारिवली टीमनं. त्यानंतर षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर डॉट येतोय. प्रतीक आलाय. प्रतीकवरती विश्वास दाखवलाय आणि हा विश्वास त्यानं सार्थ करायला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता. तकदीर स्ट्राईक वरती खेळतोय. तकदीर पाटील जुना जाणता भरपूर अनुभव असणारा खेळाडू. निश्चितच अनुभवाचा वापर त्याला इथे करावा लागेल. इथे पहा जागेवरनं खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड देन डिस्पॅच. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, दे धमाका, षटकार. थँक्यू सो मच KTC लाईव्ह. अजिंक्य दादा पवार आणि त्याच्या संपूर्ण शिलेदारांचं कौतुक करूयात. निशांत बागडे, बंटी माळी ऑपरेटरच्या भूमिकेत, त्याचबरोबर आर्यन धुळे, धनंजय मिरकुटे, प्रवीण ऐनकर, सूरज मिनमिने, श्रवण डायरे या सर्व टीमचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत आणि कौतुक करूयात. अगदी अंधाऱ्या रात्रीत सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सुई जरी पडली तरी तुम्हाला सापडेल अशा पद्धतीचं क्वालिटी कव्हरेज तुम्ही पाहताय. वेलकम. आणि जबरदस्त आयोजन आणि आयोजनाला ही चारचंद्र लावणारी KTC वाहिनी, ज्यांचं गुणगौरव होतंय, व्हायलाच पाहिजे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. दमदार सुरुवात. तकदीर खेळतोय स्ट्राईक वर आणि तकदीर आणि त्याच्या संघाचं नशीब उजळलंय. व्हाईट बॉलचा इशारा, नशिबाची साथ मिळतीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, नशिबाचा पंजा. धन्यवाद. 31 धावा धावफलकावर, 31 ऑन द बोर्ड. एका षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर. स्कोरबोर्ड मध्ये अपडेशन होत आहे. 27 धावा मित्रांनो, 27. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 2 चेंडू फेकून झाले. तब्बल 27 धावा धावफलकावर. 71चा पाठलाग. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत तकदीर पाटील. इथे बॅट फिरवली आहे व्यवस्थित, निश्चित संपर्क नाही. अपील करतायत, लाऊड अपील. सिंगल एका धावेचं योगदान येते. लेगबाईच्या स्वरूपात आलेली ही सिंगल धाव स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 28 वरती. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. तकदीर पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी शुभम पाटील ही जोडी मैदानावरती आलेत. दोघांनाही मात्र इथून किल्ला लढवावा लागेल. डाव सावरावा लागेल. डाव पुढे सरकवावा लागेल. 71चा पाठलाग. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर जवळजवळ 12.5च्या आसपास. स्ट्राईक वरती शुभम आलाय, ज्याच्यावरती फार मोठी जिम्मेदारी असेल. लेफ्ट हँडेड फलंदाज. इथे लाईन पाहिली जाईल. ऑफस्टम्पच्या बाहेर लाईन खराब. अवांतरची धाव येते, धावफलकावर जोडली जाईल. निश्चितच एका धावेची मदत इथे धावफलकाला होईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 29 वरती. 29. षटक क्रमांक 2. प्रतीक गोलंदाजी करतोय. प्रतीकवरती निश्चितच जिम्मेदारी, फार मोठी जबाबदारीपूर्वक खेळ त्याला करावा लागेल. कमबॅक त्याला करावा लागेल. सुरुवातीलाच हल्ला बोल केलाय. तकदीर 14 वरती खेळतोय. शुभम आलाय स्ट्राईक वरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतं. इथे समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फिल्डर आहे. प्रयत्न केले मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक टप्पा खाल्ल्यानंतर सरळ चेंडू सीमा पार. आलाय चौकार.
थँक्यू सो मच अनिल दादा आणि पिंपळीकरांचं मनापासून कौतुक आपण करूयात. क्रिकेटचा खेळ तुम्हा जीवा सर्वांच्या जीवाभावाचा विषय. निश्चितच आपण आपलं आयुष्य जगत असताना धकाधकीच्या जीवनामध्ये जेवढं प्रेम आपण आपल्या घरच्या मंडळीवर करतोय, कदाचित त्याहूनही जास्त प्रेम आपण क्रिकेटवरती करत असू. म्हणूनच आज क्रिकेटच्या मैदानावरती चारही बाजूला तुडुंब गर्दी आपण पाहताय. ये जिंदगी तो बेवफा है, एक दिन तुम्हें ठुकराएगी. ये क्रिकेट ही अपनी महबूबा है, वही प्यार से गले लगाएगी. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. इथे पहा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅटची एज, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डर जातोय, अडवतोय. एक सिंगल आली आहे. एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 34 वरती. 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात या 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि तब्बल 17.00 ची सरासरी. धावफलकावर 34 धावा, 71चं टार्गेट. करंट रन रेट तुम्ही पाहताय तब्बल 17.00. 18 चेंडू शिल्लक आणि 37 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. रंगतदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षकांची धडधड वाढवणारा हा गरम सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये जबरदस्त मॅचेस तुम्ही पाहताय. यापूर्वी सुद्धा एक दमदार सामना तुम्हाला पाहायला मिळाला. इथे सुद्धा एक बिग फाईट मुकाबला मैदानात पेश होतोय. येणाऱ्या मॅचेस सुद्धा दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर क्वालिफायरचा थरार तुम्ही अनुभवू शकाल. गेली 5 दिवस क्रिकेटची मेजवानी संपूर्ण या परिसराच्या क्रिकेटसाठी आणि क्रीडा रसिकांसाठी तुम्हाला पाहायला मिळतीये. अतिशय दर्जेदार चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. 71चा पाठलाग. 2 षटकात तब्बल 34 धावा इथं जोडल्यात आणि इथून 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष पार करायचंय. डोकेदुखी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर कारिवली संघासाठी तकदीर पाटील, ज्याच्या बॅटमधनं 14 धावा आल्यात, सेट झालाय. तो निश्चितच तयार असेल फायर करण्यासाठी. त्याला साथ देताना शुभम 5 धावांवरती खेळतोय. तो सुद्धा निश्चितच हळूहळू सेट होतोय. जोडी फोडावी लागेल, पार्टनरशिप तोडावे लागेल, ब्रेक थ्रू करावा लागेल, ब्रेक थ्रू आणावा लागेल कारिवली टीमसाठी. अर्थातच स्वर्गीय आर्यन स्मृती सुशांत रायडर्स कारिवली या संघानं ज्या 70 धावा बनवल्या त्या जर वाचवायच्या असतील तर इथून या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. तिसऱ्या षटकासाठी अक्षय पाटीलच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. अक्षयला मात्र इथून खिलाडीची भूमिका पार पाडावी लागेल. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा खेळाडू ओव्हर नंबर 3 मध्ये पाचारित केलंय. त्याला चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल. स्ट्राईकवरती शुभम खेळतोय, लेफ्ट हँडेड फलंदाज. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती तयार होतोय. विवर रचनेमध्ये बदल करतायत. इथे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. फिल्डिंगची पाबंदी हटताना पाहायला मिळेल. सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना शिलेदार तुम्हाला तैनात झालेले पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात. इथे मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. शॉट फाईन लेगवरती चेंडूला अडवलं. एकच सिंगल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 35 या आकड्यावरती. 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 35 धावा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोठी मॅच, बिग फाईट मुकाबला, दर्जेदार मॅचेस तुम्हाला आजच्या रात्रीत इथे अनुभवायला मिळतील. क्रिकेटचा रणसंग्राम, गुलाबी थंडी, म्युझिकची मेजवानी आणि निश्चितच वर्षाच्या शेवटाला जात असताना एक अभूतपूर्व पर्वणी या संपूर्ण आयोजन समितीची तुम्हाला या ठिकाणी मिळतीये. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 17 चेंडू आणि 36 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. तकदीर पाटील स्ट्राईक वरती खेळतोय. इथे फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर अगदी जाऊन बॅट फिरवली, मात्र गती आपण पाहताय तर बरोबर नियंत्रित केली. उंची कमी ठेवली आणि सरळ चेंडू विकेट गेला, विकेट किपरच्या हातात गेलाय. डॉट आलाय. चांगली गोलंदाजी, अक्षय पाटील गोलंदाजीसाठी आलाय. 2 चेंडू त्यानं टाकले, एकच धाव खर्च केली आहे. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय पाटील, तू टक दे तकदीर पाटील. मैदानात त्याला किती वेळ तुम्ही शांत ठेवाल. टप्प्यात आलाय, परफेक्ट कार्यक्रम केलाय. चेंडू सरळ जंगलात, सीमारेषेच्या पल्ल्याआड षटकार.
30 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12.00 ची सरासरी इथून राखायची आहे. 70 धावांचं टार्गेट जरूर ठेवलंय, मात्र ते पार करण्याची धमक आणि ताकद आम्ही ठेवतोय हे सांगायला सुरुवात केली आहे तकदीर पाटीलनं. 7 चेंडू फेस केलेत, 20 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा तयार. इथे कमबॅक. अक्षय सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चांगला टप्पा समोर पिच केलं, बाहेर काढलं. लेग कटरचा अद्भुत नजराणा पेश केलाय. कुठल्याही प्रकारे आतापाता नव्हता, सरळ विकेट किपरच्या हातात जातोय, डॉट आलाय. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी. यष्टीरक्षक आपण पाहताय जयेश म्हात्रे विकेटच्या मागणं चांगल्या पद्धतीनं चेंडूला गॅदर करत असताना निर्धाव आलाय. लगेचच कमबॅक. 14 चेंडू 30चं समीकरण. एक एक बॉल नंतर लगेचच समीकरण बदलताना पाहायला मिळतील. एक एक चेंडू नंतर तुम्हाला इथे समीकरण चेंज होताना पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला. दोन ताकदवर धाकड संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच तुम्ही पाहताय. अतिशय दर्जेदार हा सामना. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये ही गरमागरम लढत तुम्ही एन्जॉय करू शकाल. 14 चेंडू आणि 30 धावांचं लक्ष्य पार करायचंय. अजूनही सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण आहे. स्ट्राईकवरती तकदीर पाटील. तकदीर आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. शॉर्ट ऑफ लेंथ सरळ भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. तकदीर पाटील आज निश्चितच मैदानावरती संपूर्ण जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे हे सांगायला त्यानं सुरुवात केली आहे. 9 चेंडू फेस केले, 26 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. धावफलकावर एकंदरीत 47 ऑन द बोर्ड. 47 धावा धावफलकावर. 13 चेंडू 24 ची गरज. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी जिवंत आहे. 70 धावांचा मोठा पाठलाग. मात्र या परिसराचा आपण विचार कराल तर निश्चितच झुंजार आणि लढवय्या योद्ध्यांचा हा संपूर्ण परिसर आहे. महाराष्ट्राला इतिहास आहे मित्रांनो. इतिहासाची चर्चा होत राहील. इथे पहा, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सिंगल, एकच धाव मिळेल. एका धावेची मदत येईल, धावफलकावर जोडली जाईल, स्कोरबोर्ड पुढे सरकेल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत एका गड्याच्या मोबदल्यात 48 धावा. 48 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3च्या सांगतेनंतर 48. इथून आपण पाहिलं तर दोन्ही संघांसाठी अजूनही संधी समसमान पाहायला मिळेल. दोन्ही संघासाठी अजूनही समान संधी आणि जिंकण्याच्या वाटा जर आपण पाहिल्या तर अजूनही खुल्या आहेत. 12 चेंडू 23चं समीकरण इथे पाहायला मिळतं. चांगली मॅच, दर्जेदार सामना. पूर्वार्धात 70 बनवल्या. असं वाटलं होतं की स्वर्गीय आर्यन स्मृती सुशांत रायडर्स कारिवली हा संघ मैदानात डॉमिनेट करेल असं वाटलं होतं. मात्र मैदानात बॅटिंग करण्यासाठी उतरलेले जीवदानी बामण डोंगरी कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलाचा आपण विचार करत असाल तर अदबीनं आणि ताकदीनं ज्या 2 संघांना मोजलं जातं, ज्या 2 संघांना गणलं जातं, त्या 2 संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. तकदीर पाटील लढवय्यासारखा मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय. 10 चेंडू 27 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. शुभम त्याला साथ देतोय. 6 धावांवरती तो सुद्धा खेळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ही डोकेदुखी कारिवली टीमसाठी. 12 चेंडू 23चं समीकरण. दोघांनाही झुंजावं लागेल, लढावं लागेल. मैदानावरती सामना जिंकायचा असेल तर दिवस रात्र एक करावी लागेल. आणि निश्चित अद्यापपर्यंत दोघांनी मेहनत केली आहे. दोन्ही संघांनी झुंज दिली आहे, ताकद दाखवली आहे, लढा दाखवलाय. झुंजार प्रवृत्तीचं दर्शन इथे तुम्हाला पाहायला मिळालंय. 12 चेंडू आणि 23ची गरज. षटक क्रमांक 4ला सुरुवात. गोलंदाज प्रतीक आलाय. प्रतीक नाईक वरती विश्वास दाखवलाय. इथे पायावर जबरदस्त टोला. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला की ठोकलाय. षटकार. पाटीलच्या बॅटवरती आज बरोबर चेंडू येतोय. परफेक्ट टायमिंग करत असताना फॉर्म मध्ये येतोय.
षटकार त्यानं ठोकलाय, सामना खुला केलाय. 11 चेंडू 17ची गरज. आता मात्र इथून खतरा उभा राहिला आहे तो कारिवली टीमसाठी. धावा त्यांना बनवायच्या होत्या 71. सुरुवात दमदार दिली आहे. 54 वरती एक गडी बाद धावफलकावरती तुम्ही पाहताय. चांगली बॅटिंग. टॉप ऑर्डरचे फलंदाज तकदीर खास करून डोकेदुखी त्याची विकेट महत्वाची. गोलंदाज प्रतीकसाठी इथे हा सुद्धा चेंडू चांगला होता, मात्र बरोबर त्याच्यावरती मेरिट टूसर खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं नजाकत भरा तुम्हाला फटका पाहायला मिळेल. क्रिकेटच्या मैदानात क्लासिकल अंदाज. तकदीर पाटील ऑन फायर. चौकार. तकदीर पाटील मात्र एका बाजूने काटा बनून उभा आहे. जबरदस्त बॅटिंग. व्हेरी गुड बॅटिंग. इथे सुद्धा बॉडी लाईन आलाय, भिरकावून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी. इथे सिंगल एक धाव आली आहे. स्कोरबोर्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेनं. धावफलक जाऊन पोहोचलं ते 59 आकड्यावरती. 59 59 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तकदीर आणि शुभम या दोन खेळाडूंनी मात्र इथून चांगल्या पद्धतीने भागीदारी पार्टनरशिप रचली. भागीदारी फार महत्वाची असते क्रिकेटच्या मैदानावरती. तुम्हाला एक चांगला भागीदार महत्वाचा असतो. आयुष्य जगत असताना तुमचं आयुष्यात तुम्हाला एक धर्मपत्नी जर चांगली भागीदार मिळाली तर तुमच्या आयुष्याचं भलं होत असतं. एखादा व्यवसाय करत असाल, चांगला पार्टनर मिळाला तर निश्चितच तुमच्या आयुष्याचं भलं होत असतं. इथे चांगली पार्टनरशिप. इथे बॉडी लाईन पुल केलंय. निश्चितच एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभमच्या बॅटचा वार. शुभम पाटीलची पाटीलकी. षटकार. मात्र इथून मॅच ऑन केली आहे, खुली केली आहे ती बामणडोंगरी टीमसाठी. शुभम पाटील आणि तकदीर पाटील या पाटील बंधूंनी खऱ्या अर्थानं पाटील की मैदानात गाजवली. गोलंदाजी करतोय प्रतीक नाईक. त्याच्यावरती हल्ला बोल केलाय. 70 धावांचं मोठं टार्गेट होतं, मात्र इथं लिलया पार करतायत. व्हेरी गुड बॅटिंग. इथे पहा बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. पॉइंटला फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग. पकडून फेक झालीये. एकच सिंगल धाव मिळेल. धावफलक पुढे सरकेल ते एका धाबेच्या मदतीने जाऊन पोहोचलं 66 वरती. 66 ऑन द बोर्ड. षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक. 7 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. चांगली बॅटिंग मैदानात पेश करतायत. चांगली पार्टनरशिप मैदानात पेश करतायत. चांगली भागीदारी मैदानात पेश करतायत. तकदीरसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू व्यवस्थित बॅटवर निश्चितच आला नाही, मात्र सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती वाढ पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड पुढे सरकलं ते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67 या आकड्यावरती. 67 ऑन द बोर्ड. डबल घेतली. दोन कंप्लीट केल्या. 68 धावा इथे कंप्लीट करतायत. निश्चितच 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. सामना एकतर्फी खुला करत असताना 71 धावांचा मोठा पाठलाग इथे करत होते. मात्र सुरुवातीलाच आपण पाहताय तर एक विकेट सुद्धा मिळाली होती. ब्रेक थ्रू मिळाला होता. संदेश गोंधळीला 9 धावांवरती बाद करण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर मात्र तकदीर पाटीलनं जे मोमेंटम शिफ्ट केलं त्याला थांबवणं अवघड झालं. 14 चेंडू तब्बल 40 धावा त्यानं बनवल्या आणि त्याला साथ देत असताना शुभम पाटीलची जबरदस्त आणि आश्वस्त खेळी पाहायला मिळतीये. त्याच्या बॅटमधनं 13 धावा. 6 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. सामना निश्चित आपण पाहताय तर बामणडोंगरी संघासाठी जिवंत झालाय, ऑन झालाय. मात्र क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही काही घडू शकतं. निश्चित आपण पाहताय तर लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाल्यात. इथे क्रिकेटच्या मैदानावरती कधी काय घडेल हे सांगणं कठीण असतं. 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असताना सुद्धा
सामना टाय होताना आम्ही पाहिलाय. इथे 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती तयार. महेश पाटील. महेशला एक चांगलं षटक, जादुई गोलंदाजी जर त्यानं केली तर निश्चित कमबॅक होऊ शकतं. अजूनही सामना जिवंत. 6 चेंडू 3 धावा. इथे आपण पाहताय तर बॅट्समनची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. बॅट्समन निश्चित आपण पाहाल शुभम पाटील आणि तकदीर पाटील या दोन फलंदाजांनी इम्प्रेस केलंय. या दोन फलंदाजांनी खऱ्या अर्थानं मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली आहे. शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. मात्र मॅच मध्ये ट्विस्ट अजून बाकी आहे मित्रांनो. ये तो झाकी है, पूरा पिक्चर अभी बाकी है. फलंदाज माघारी परतेल. क्लीन बोल्ड. स्वर्गीय नारायण दादा कालन स्फूर्ती चषक रंगला रे. स्वर्गीय नारायण दादा कालन स्फूर्ती चषक रंगला. थँक्यू सो मच. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषक पिंपळी 2025 मध्ये आपण आहोत. मॅच रंगणार. मॅच बनेगा दोस्तो. अजूनही सामना जिवंत आहे. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती महेश पाटील आलाय. पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली आहे. जिम्मेदारीपूर्वक गोलंदाजी त्यानं करायला सुरुवात केली. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. क्रिश म्हात्रे मैदानात आलाय. इथून जर एखाद दुसरा चांगला चेंडू आला, एखाद दुसरी विकेट आली तर मॅच मित्रांनो अजूनही टर्न होऊ शकते. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही सामना रंग बदलू शकतो. सरड्यासारखे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. 5 बॉल 3. इथे सुद्धा चांगला टाकलाय. लाऊड अपील. पंच तटस्थ भूमिकेत तुम्ही पाहताय. चांगला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात डॉट आलाय. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. मजाक मध्ये निश्चितच सामना आपण पाहिला तर टर्न होताना पाहायला मिळालेत. 4 चेंडू 3 धावा इथून बनवायच्या आहेत. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही काहीही घडू शकतं. मी मगाशीच आठवण करून दिली. 6 चेंडू आणि एका धावेची मॅच सुद्धा डिपेंड झाली आहे. इथे फॉलो केलं मात्र ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. पंच आमच्याकडे वळाले. राज भोईर सर यांचा इशारा येतोय. येस, इट इज वाईट बॉल. अवंतरची धाव येईल. धावफलकावर जोडली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 69 वरती. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. 4 बॉल 2. अवंतरच्या धावा रोखाव्या लागतील. खिशात पैसे कमी आहेत. खर्च कमी करावा लागेल. पगार कमी आहे. आवर घालावी लागेल. 4 बॉल 2. इथे चांगला टाकलाय. अपील केले. लाऊड अपील. विकेटच्या मागे झेल. फलंदाज झालाय फेल. क्रिश म्हात्रे गॉन. चौकर कोणी मारी षटकार. चौकर कोणी मारी षटकार. चौकर कोणी मारी षटकार. क्रिकेट खेळती हो किती न कोणी जिंकणार कोणी हरणार. क्रिकेट खेळती हो किती न कोणी जिंकणार कोणी हरणार. स्वर्गीय नारायण दादा कालन स्फूर्ती चषक थँक्यू सो मच. 3 चेंडू 2 धावा. समीकरण आपण पाहिलं तर फलंदाजी टीमसाठी सोपं दिसतंय. मात्र मित्रांनो दुरून डोंगर साजरे. ये जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता. बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडे का घाव पत्थर पे तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटचे 3 बॉल आणि 2 धावांचं लक्ष्य पार करायचंय. गोलंदाज महेश पाटील मैदानावरती आग ओकतोय आणि या रात्रीला रंगारंग रात्रीचं स्वरूप प्राप्त करून देतोय. ही मॅच जर त्यानं जिंकून दिली तर आज की शाम महेश पाटील के नाम. मैदानावरती जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. अजूनही 2 धावांची आवश्यकता पार करायची आहे. 2 धावा बनवाव्या लागतील. जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सामना संपत नसतो. गोलंदाज तयार. महेशचा हा चेंडू समोरच्या दिशेला फिल्डरला बीट केलंय. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सामना जिंकला या ठिकाणी जीवदानी बामणडोंगरी टीमनं. मात्र मन जिंकली ती महेश पाटीलनं आणि सुशांत रायडर्स कारिवली टीमनं. वेल प्लेड बॉईज. सामना जिंकलाय बॅटिंग करणाऱ्या टीम जीवदानी बामणडोंगरी टीमनं. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याच्या बॅटमधनं तब्बल
39 धावांची घणाघाती इनिंग आली आणि संघाच्या विजयामध्ये ज्यानं मोलाचा वाटा उचलला तो वन अँड ओनली तकदीर पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो.